नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या KRS मराठीच्या या खास व्हिडिओमध्ये। मुंबईची जीवनरेखा म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन पुन्हा एकदा मोठ्या अपग्रेडेशनच्या टप्प्यावर आहे। 1925 मध्ये केवळ 4 डिपो असलेल्या या नेटवर्कमध्ये आज मोठे बदल झाले आहेत। 6, 8, 12 आणि 15 डब्यांच्या लोकल ट्रेन आता धावत आहेत। सुरुवातीला फर्स्ट क्लास कोचेस आणि लेडीज डबे आले, त्यानंतर सस्पेन्शन मध्ये सुधारणा करण्यात आली। DC ट्रॅक्शन पासून AC ट्रॅक्शन पर्यंत शिफ्ट होण्याचा मोठा टप्पा 2007 व 8 मध्ये पाहायला मिळाला। त्यावेळी परदेशी कंपन्यांच्या साहाय्याने नवीन ट्रेन आणण्यात आल्या, ज्यामुळे एक्सेलरेशन, सीटिंग, व्हेंटिलेशन आणि पॅसेंजर अनाउन्समेंट सिस्टीम यांसारख्या सुविधांमध्ये मोठी सुधारणा झाली। यानंतर बऱ्याच वर्षांनी फारसे मोठे अपग्रेडेशन झाले नाहीत। मात्र एअर कंडिशन लोकल ट्रेन आल्या आणि आता पुन्हा एकदा मोठ्या बदलांची वेळ आली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अलीकडे जाहीर केले की मुंबई लोकलच्या नव्या डिझाईन्स लवकरच अनवेल करण्यात येतील। या नव्या ट्रेन फक्त विद्यमान गाड्या बंद करून अचानक बुलेट ट्रेन सारख्या येणार नाहीत, तर हळूहळू एका लेवलने सुधारणा केल्या जाणार आहेत। नवीन लोकल ट्रेनमध्ये व्हेंटिलेशनवर सर्वाधिक भर दिला जाणार आहे। सध्या नॉन AC लोकलमध्ये व्हेंटिलेशनसाठी दिले गेलेले डक्ट्स अनेकदा योग्य प्रकारे कार्यरत नसतात। उन्हाळ्यात ही समस्या अधिक तीव्र होते। नवीन लोकल ट्रेनमध्ये ऑक्सिजन एनरिच व्हेंटिलेशन सिस्टीम असेल, ज्यामुळे अधिक ताज्या हवेची सोय होईल आणि डक्ट्स अधिक प्रभावी आणि मेंटेनेबल असतील। सीटिंगमध्ये फार मोठा बदल नसेल, पण या ट्रेनमध्ये एक्सेलरेशन आणि सस्पेन्शन अधिक चांगले असेल। यामुळे ट्रेन लवकर स्टेशनवर पोहोचेल आणि पॅसेंजरना कमी धक्के बसतील। सध्या मुंबई लोकलची सरासरी फ्रिक्वेन्सी 180 सेकंद म्हणजेच साधारण 3 मिनिटं आहे। मात्र काही ठिकाणी ही फ्रिक्वेन्सी 90 सेकंदापर्यंत कमी होते, तर बाहेरील भागात 5 ते 10 मिनिटांपर्यंत जाते। हे अंतर कमी करण्यासाठी सध्या CBTC आणि कवच टेक्नॉलॉजी इन्स्टॉल केली जात आहे। यामुळे ट्रेनला कमी गॅपमध्ये आणि अधिक सुरक्षितपणे धावता येईल। मुंबई लोकलमध्ये सध्या 3000 सेवा दररोज चालवल्या जातात, पण CBTC आणि नवीन अपग्रेड झाल्यावर 300 नवीन सेवा जोडल्या जातील आणि हा आकडा 3300 वर जाईल। यासोबतच नव्या ट्रेनसाठी 300 किलोमीटर नवीन ट्रॅकचे काम सुरू आहे। वेस्टर्न रेल्वेच्या बोरीवलीपर्यंत क्वाड डबलिंग, सेंट्रल रेल्वेच्या कुर्ल्यापर्यंत 6वी लाईन, विरार ते डहाणू आणि कल्याण ते बदलापूर व कसारा या भागांतही नवीन ट्रॅक टाकले जात आहेत। रेल्वे मंत्रालयाने 14,000 कोटींच्या बजेटमध्ये 250हून अधिक ब्रँड न्यू वंदे मेट्रो लेवलच्या ट्रेनसाठी टेंडर काढले आहे। संपूर्ण मुंबई लोकल 100% AC करण्याचा विचार अजूनही सुरू आहे। जरी त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही, 2025 व 26च्या बजेटमध्ये मुंबईसाठी 2778 कोटी रुपयांचा निधी रेल्वेसाठी मंजूर करण्यात आला आहे। मात्र हा निधी केवळ केंद्र सरकारकडून नाही, तर राज्य सरकारच्या सहभागातून दिला जातो। मुंबई रेल्वे विकास महामंडळ हे केंद्र आणि राज्य सरकारचे संयुक्त उपक्रम आहे, त्यामुळे प्रकल्पासाठी अर्धा खर्च महाराष्ट्र सरकार उचलते। या सर्व अपग्रेडेशन्समुळे मुंबई लोकल ट्रेन नेटवर्क अधिक आधुनिक, जलद आणि प्रवाशांसाठी सोयीस्कर होणार आहे। तुम्हाला या बदलाविषयी काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा। पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू।